परत प्रियांका पण बघवती यांना कुठे आहे ते. प्रियांका पण प्रियांकाच्या मोबाईल वरनं बघत होती. हो तुम्ही कुठे त्याला म्हटलं बरं आहे दिसतंय एवढं. अरे ते मित्रांनो आता आपण चाललोय चंडिका या मंदिरात देवीचं दर्शन घ्यायला. आलेलो आहे आपण. तर मित्र सोमवार आहे पण आता मे महिन्यापासून पर्यटक बऱ्याचपैकी आहेत. त्याच्या खाली 30 लाखाला आहे ती वाडी आहे पूर्ण झाड आहे ना. सगळ्यांना ऑर्डर दिली काय. तर मित्रांनो आज गर्दी पाहू शकता. अशी काहीच गर्दी नव्हती. आता लाईन लागली आहे. मेमध्ये पर्यटक बरेच येतात. तर मित्रांनो हा दाभोळच्या वैशिष्ट्य खाडीचा व्ह्यू पाहू शकता. इथून किती सुंदर दिसतो. छान हवा पण सुटलेली आहे. मम्मी प्रचार करायला जाते आहेस 1000 रुपये भेटतील. तेवढा चांगला रस्ता केला. तर मित्रांनो आमदार योगेश दादा आज आलेले आहेत दाभोळमुळे, त्यामुळे थोडी ट्रॅफिक लागलेली आहे. तर मित्रांनो आता आलेलो आपण दाभोळच्या चंडिका देवी मंदिरात. ग्रामदैवत आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या मामाच्या टेरेसवर. आत्ताच हे पावसाळ्यात थोडं लिकेज मारायचं म्हणून काम केलेलं आहे. साईडला दुसरा बंगला पाहू शकता. त्यानंतर अशी लांब लचक वाडी, नारळी सुपारीच्या झाडे. दुपार आहे तरी हवा मस्त छान सुटलेली आहे. तर मित्रांनो हा दाभोळचा बीच. मे महिना म्हणून जरा लोकल पर्यटक म्हणजे जे मुंबईला आहेत ती लोक दिसत आहेत तुम्हाला. तर जास्ती कोण नसतं बीचवर. मस्त प्रायव्हेट बीच सारखं आहे. सूर्यास्त पण होत आलेला आहे. तो पण आपण बघूच. हे नको तिला पाण्यात.
पाण्यात नको ना. एक सूर्यास्त तिकडे अस्त होतो आणि एक चंद्र माझ्या मागे उभा आहे. तर मित्रांनो, गावी ते पण आपल्या दाभोळला आल्यानंतर हा असा संध्याकाळचा इव्हिनिंग हा व्ह्यू असं तासन तास इथे बसून राहा असं वाटतं सूर्यास्त होईपर्यंत. तर सुप्रभात मित्रांनो, आजचा आपला शेवटचा दिवस आहे दाभोळचा. आता आपण आलेलो आईच्या घरी, तिथे मार्गेची खाडी याची लागून दाभोळची. तर आज आपण फिश मार्केटला जाणार आहोत आणि त्यानंतर आपली रात्रीची गाडी आहे मुंबईसाठी. आणि आज पण आपण गौरी शंकर ट्रॅव्हल्सनी जातोय, रिटर्नचा प्रवास पण स्लीपरचा. देशी जुगाड पाहू शकता पकडायचं. पाणी आटला की टाकणार आपण. कोंबड्याचे चामडे आणलेले आहे कुर्ल्यांना आकर्षित करण्यासाठी. हे खायला येतात आणि याच्यामध्ये असतात. थोडं पाणी सरला की आपण टाकणार आहे. वो घ्या बोला तर मग मी बोललो नाही. देना भर्या केल्यांना वाटतं खलास. देना नाही म्हणत त्याच्या असतं. कोण पर्यंत नाही करी. मालक सांगते तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे दाभोळचा लिलाव बघायला. तर 4:15 वाजता सुरू झाला आहे लिलाव. तिथे अशा कोळणी पण बसलेल्या असतात लिलावाचं घेऊन. आणि तिकडे समोर लिलाव चालू आहे तिथे घेऊ शकतो. तर मित्रांनो, ही आता फेरी बोट कालच सुरू झालेली आहे. सुप्रिया सर हाऊस बोट आणि ही फेरी बोट आपली. हो भाऊ तांब असेल तुम्हाला हे टाकते. बघतोय कुठली. परत प्रियांका पण बघवती ह्यांना कुठे आहे ते. प्रियांका पण प्रियांकाच्या मोबाईल वरनं बघत होती. हो तुम्ही कुठे जायला म्हटलं बरं आहे दिसतंय एवढं. अरे ते बंद होते तसंच आहे. बंद बोट निघाली थोड्यासाठी लावून चुकली द्यायची. हो